बघा, सो लेट्स सी फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण अपील पर्यंतचा जो पोर्शन आहे तो कंप्लीट केला होता. म्हणजे जर का एखादा व्यक्ती 45 सेक्शन अंतर्गत त्याला जर का परमिशन ग्रँट केली पण मॉडिफिकेशन किंवा कंडिशन टाकून, किंवा परमिशन रिफ्यूज होत असेल आणि तो जर का नाराज होत असेल, तर तो काय करेल, तशा पद्धतीच्या कंडिशनवर किंवा झालेल्या रिजेक्शन अप्लिकेशनवर अपील मागेल. आणि ती अपील मागण्याची दाद त्याला दिलेली आहे. किंवा तशा पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट किंवा एखादा ऑफिसर जो की डेप्टी सेक्रेटरीपेक्षा कमी नसेल आणि ते जेव्हा त्याला आन्सर भेटला तिथून 40 दिवसाच्या आत त्याने अपील करणं गरजेचं आहे. आणि त्यावर स्टेट गव्हर्नमेंट किंवा द ऑफिसर नॉट बिलो द रँक डेप्टी सेक्रेटरी तो जो काय निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक राहील. म्हणजेच त्या ओनरला किंवा डेव्हलपरला किंवा मग त्या ऑथॉरिटीला. क्लिअर? तो सगळ्यांना बंधनकारक राहील आणि तो कंपल्सरी राहील. दोन्ही पार्टीजला तो बाइंडिंग राहील. क्लिअर? हे आपलं लास्ट लेक्चरमध्ये झालं होतं. आता होतंय काय की लॅप्स ऑफ परमिशनचं पण एक कंडिशन आहे मित्रांनो. जर का 45 नुसार मला 45 सेक्शन नंबरनुसार ग्रँट भेटली, ओके, किंवा 47 अपीलमध्ये पण गव्हर्नमेंटने मला ग्रँट परमिशन दिली, म्हणजे 45 आणि 47 सेक्शननुसार जी काही मला मिळत असेल, जर का ग्रँट मिळत असेल, तर जे काही मला एक कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळतं त्या डेव्हलपमेंटसाठी मला एक कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळत असतं. कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे काय मित्रांनो? कमेन्समेंट सर्टिफिकेटलाच म्हणतात प्रारंभ प्रमाणपत्र. म्हणजे एखादं काम चालू करण्यासाठी किंवा एखादं काम किंवा डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन चालू करण्याच्या आधी जे काही सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला त्याला बोलतो कमेन्समेंट सर्टिफिकेट. तर साधारणतः या कमेन्समेंट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कधी असते? जेव्हापासनं तुम्हाला ते इश्यू करून दिल्या जाईल तेव्हापासनं 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असते मित्रांनो. लक्षात ठेवायचं. हे आपण पुन्हा हा पार्ट UDCPR मध्ये पण स्टडी करणार आहोत. ओके, सो UDCPR मध्ये पण स्टडी होणार. सो कोणत्याही कमेन्समेंट सर्टिफिकेटला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असू शकते. पण जर का डेव्हलपर किंवा ओनर जर का त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला त्याचं एक्सटेन्शन जर मागत असेल तर ते एक्सटेन्शन पुढे 3 वर्षासाठी दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये प्रत्येक एक वर्षी तुम्हाला त्याला रिन्यू करावं लागेल. ओके, म्हणजे जर का बघितलं तर एक कमेन्समेंट सर्टिफिकेट तुम्ही पुन्हा 4 वर्ष चालू शकता. ओरिजिनल व्हॅलिडिटी ही 1 वर्षाची असते आणि त्याला एक्सटेन्शन 3 वर्षाचं दिलं जाऊ शकते, ज्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या संदर्भात रिन्यू घ्यावं लागेल किंवा त्या कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा चालू होणार असणाऱ्या डेव्हलपमेंट किंवा कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात तुम्हाला रिन्युएशन घ्यावं लागेल त्या कमेन्समेंट सर्टिफिकेटचं. क्लिअर? आता यामध्ये काय, जर का या 4ही वर्षात तो डेव्हलपर ओनर जर का काही करतच नसेल किंवा तर काय होऊन जाईल, ती परमिशन लॅप्स होऊन जाईल, ते परमिशनचा कालावधी संपून जाईल. म्हणजे त्याला जर का पुढे परमिशन करायची गरज पडत असेल तर त्याला फ्रेश पुन्हा परमिशनसाठी अप्लाय करावं लागेल विथ ऑल न्यू डॉक्युमेंट्स अँड एव्हरीथिंग. ओके, त्यामुळे 4 वर्षाच्या आत म्हणजे 1+3 असं ऍक्च्युली बोलायचं आहे. ते 1+3च्या आत त्याने एकतर कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे. मग जे काही डेव्हलपमेंट करत असेल तर त्याने ऍटलिस्ट प्लिंथ लेवल पर्यंतचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. जर का प्लिंथ लेवल किंवा इक्विव्हॅलंट टू द बेसमेंट स्टील या लेवल पर्यंत जर का येत नसेल, ओके, तर त्या केसमध्ये जर का त्या लेवल पर्यंत येत नसेल तर तो पिरियड जर का संपला तर त्या कमेन्समेंट सर्टिफिकेटला कोणती व्हॅल्यू राहणार नाही आणि तुम्ही घेतलेली परमिशन ही लॅप्स होऊन जाईल, संपून जाईल. त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा परमिशनसाठी अप्लाय करावं लागेल, फ्रेश अप्लाय करावं लागेल, सगळे डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी पुन्हा करावं लागेल. यासोबतच तुम्हाला जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आहे आपण ते बघू पुढे, ते पण पुन्हा द्यावे लागेल. क्लिअर? आता या रिन्युएशनच्या केसमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस वगैरे द्यायची गरज नसते. एकदा तुम्हाला परमिशन मिळाली की डेव्हलपमेंट चार्जेस पुन्हा द्यायची गरज नाही. क्लिअर? सो अशा पद्धतीने तुम्हाला परमिशन जी आहे ती युटिलाइज करता येणार किंवा कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जो काही परमिशन दिली आहे त्याला तुम्ही या पद्धतीने वापरू शकता. पहिल्या वर्षात करा किंवा पुढच्या 3 वर्षात करा. पण पुढच्या 3 वर्षात करायचं असेल तर तुम्हाला रिन्युएशन घ्यावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला परमिशन ही ग्रँट केली जाईल. क्लिअर? यामध्ये बघा, जसं आपण सांगितलंय
परमिशन लास्ट फॉर 1 इयर, एका वर्षासाठी राहील. मॅक्झिमम एक्सटेन्शन 3 वर्षाचा राहील. इफ कन्स्ट्रक्शन डज नॉट रीच प्लिंथ लेवल विदिन द अलाउड टाइम, फ्रेश परमिशन इज निडेड. डेव्हलपर मस्ट ट्रॅक डेडलाईन टू अवॉइड रिअपिलिंग अननेसेसरीली. तर त्या केसमध्ये तुम्हाला जर का पुन्हा अप्लाय करायची गरज नसेल तर जेवढ्या काही रूलनुसार त्यांनी सांगितलं तेवढं कन्स्ट्रक्शन होणं कंपल्सरी आहे. प्लिंथ लेवल म्हणा किंवा बेसमेंट लेवल, स्टील लेवलपर्यंत कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे ॲज पर द नॉर्म्स ड्रॉइंगनुसार. क्लिअर? सेक्शन नंबर 48 क्लिअर आहे का सांगा पटकन. येस ऑर नो? कारण त्यानंतर आहे सेक्शन नंबर 49, ऑब्लिगेशन टू ॲक्वायर द लँड or refusal of permission or grant of permission in certain cases. Okay, clear? Okay, चलो फिर नेक्स्ट टाइम मित्रांनो 49 ला ऑब्लिगेशन टू ॲक्वायर द लँड ऑन रिफ्युजल ऑफ परमिशन और ग्रँट ऑफ परमिशन इन अ सर्टन केसेस. यालाच आपल्या दुसऱ्या लँग्वेज आपण याला काय बोलायचं, याला आपण म्हणणार परचेस नोटीस. ओके, यालाच आपण बोलतोय परचेस नोटीस. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. परचेस नोटीस. परचेस नोटीस म्हणजे काय किंवा परचेस नोटीसच्या अंतर्गत काय येतं. जर का एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की परचेस नोटीस काय, तर सेक्शन नंबर 49 लक्षात ठेवायचे किंवा सेक्शन नंबर 49 किंवा परचेस नोटीसच्या अंतर्गत काय होऊ शकतं हे पण प्रॉपरली व्यवस्थित समजून घ्या. ओके, वेन कॅन बी परचेस नोटीस बी सर्व्ड. परचेस नोटीस कधी दिल्या जाऊ शकते. ओके, लँड ओनर कॅन सर्व द परचेस नोटीस टू द स्टेट गव्हर्नमेंट. स्वतः तो जमिनीचा मालक, भूधारक, भोगवटदार जो कोणी असेल, ओके, तो स्टेट गव्हर्नमेंटला माझी जमीन घ्या, परचेस करून पूर्णपणे घ्या, अशा पद्धतीची एक नोटीस तो देऊ शकतो. मग कोणत्या कोणत्या केसेसमध्ये तो नोटीस देऊ शकतो बघा. इफ डेझिग्नेटेड फॉर द कंपल्सरी ॲक्विजिशन इन अ प्लॅन. जर का त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत जर त्याची जमीन, त्या लँड ओनरची जमीन कंपल्सरी ॲक्विजिशन मध्ये चालली असेल, म्हणजे जेवढी त्याच्याकडे आहे ती पूर्णपणे जात असेल ॲक्विजिशनच्या अंतर्गत, त्या केसमध्ये तो परचेस नोटीस देऊ शकतो. सेकंड केस, इफ किंवा ती जमीन जर का गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी किंवा स्टॅच्युटरी बॉडी त्यांच्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी ती जमीन रिझर्व करत असेल, तर त्याही केसमध्ये ती जमीन तो देऊ शकतो किंवा परचेस सांगू शकतो. इज मार्केट ऑफ किंवा मार्क्ड फॉर हायवे कन्स्ट्रक्शन. जर का त्याची जमीन किंवा त्याच्याकडे असलेली जी काही लँड आहे ती जर का हायवेसाठी एनमार्क केली जात असेल, त्याही केसमध्ये तो स्वतः देऊ शकतो. किंवा इज डिनाइड डेव्हलपमेंट परमिशन और ग्रँटेड ओनली विथ रिस्ट्रिक्टिव्ह कंडिशन. काय झालं की माझी जमीन ॲक्वायर केली किंवा ही जमीन जी आहे ही माझी जमीन आहे म्हणून चला, आणि काहीतरी डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये इम्प्लिमेंट केल्यामुळे माझ्या या जमिनीवर रिस्ट्रिक्शन आणल्या गेले. रिस्ट्रिक्शन आणल्या गेले. रिस्ट्रिक्शन काय असू शकते की इथे तुम्ही एवढंच बांधायला पाहिजे किंवा अशा पद्धतीचं इथं बांधकाम व्हायला नाही पाहिजे किंवा या पर्टिक्युलर एरियामध्ये फक्त एवढंच तुम्ही पीक घ्यायला पाहिजे, एवढ्याच पद्धतीचं इथे काहीतरी गोष्टी करायलाच नको. जर तरच्या काही रिस्ट्रिक्शन आणल्या जात असेल आणि त्यामुळे जर का माझं नुकसान होत असेल ॲज अ ओनर, तर मी गव्हर्नमेंटला काय सांगेल की इथे काय करा, ही माझी जमीन तुम्ही घेऊन घ्या. किंवा हॅज लॉस्ट द मार्केट व्हॅल्यू. काय झालंय मानून चला, माझं हे शेतीचं पीक आहे, पिकाची शेती आहे किंवा मी इथे प्रत्येक वर्षातून 2-3दा मी तशा पद्धतीचं पीक घेतो. पण गव्हर्नमेंटने काय केलं, इथे कुठेतरी एवढा जो पोर्शन आहे हा इंडस्ट्रियल म्हणून टाकून ठेवला. इंडस्ट्रियल म्हणून टाकून ठेवला. आता काय झालं, या इंडस्ट्रियलमुळे काय झालं, याचं वेस्ट किंवा याच्या पर्टिक्युलर ॲडव्हर्स इफेक्टमुळे हा जो माझ्याकडे असलेला जो पार्ट आहे शेतीचा, इथे काही पिकत नाही किंवा काहीच होत नाही. आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती जर का कंपनी एकदम
चुकीच्या पद्धतीची असेल, तर जर का या जमिनीची मार्केट व्हॅल्यू कमी होत असेल, तर त्याही केसमध्ये माझा लॉस जर होत असेल, तर मी गव्हर्नमेंटला सांगेल की माझ्याकडनं ही जमीन तुम्ही घेऊन घ्या. अशा या पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये एखादा लँड ओनर स्टेट गव्हर्नमेंटला परचेस नोटीस सर्व करू शकतो. आता परचेस नोटीस सर्व केली म्हणजे काय, लगेच काय गव्हर्नमेंट कॉल करून सांगणार का नाही त्याची नोटीस घेऊन, सॉरी नोटीस आली, तुम्ही त्याची जमीन घेऊन घ्या? नाही. गव्हर्नमेंट काय करेल, प्रोसेस ऑफ परचेस नोटीस, द लँड ओनर सबमिट अ परचेस नोटीस टू द स्टेट गव्हर्नमेंट विथ रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. स्टेट गव्हर्नमेंट काय करेल, त्या पर्टिक्युलर रिपोर्ट्स मधनं गो थ्रू करेल. ते जे रिपोर्ट्स आहे ते सगळे प्लॅनिंग ऑथॉरिटीला सबमिट करेल किंवा अप्रोप्रिएट ऑथॉरिटीला सबमिट करेल विदिन 30 डेज. म्हणजे जेव्हापासनं स्टेट गव्हर्नमेंटकडे माझी नोटीस गेली, ती नोटीस गेलीच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत ते प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे येणार. प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या पर्टिक्युलर त्याच्या ऑब्जेक्शन, त्याचा नेमका काय इश्यू आहे त्यामधनं गो थ्रू करेल. या केसमध्ये इफ कंडिशन आर मेट द स्टेट गव्हर्नमेंट मे, आणि जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीने सांगितलंय की या ओनरने किंवा लँड ओनरने केलेली परमिशन किंवा मागितलेली जी काही कंडिशन आहे दाखवलेली ही खरंच खरी आहे, आणि हे जर का स्टेट गव्हर्नमेंटला कन्फर्म झालं, तर कन्फर्म द परचेस नोटीस रिक्वायर द गव्हर्नमेंट बाय द लँड. त्या केसमध्ये गव्हर्नमेंट तुमचं पूर्ण शेत, जमीन, लँड, व्हॉट एव्हर इट मे बी, ती विकत घेऊ शकते. ओके. किंवा ग्रँट प्लॅनिंग परमिशन विदाउट कंडिशन ऑर विथ रिझनेबल कंडिशन. किंवा तिथले जे काही रिस्ट्रिक्शन टाकले होतील ते थोडे रिलीज केले जातील, किंवा काहीतरी मॉडिफिकेशन करून देईल, किंवा सरळ सरळ ते रिफ्यूज करतील. बघा काय झालंय, एकतर ग्रँट करेल, किंवा सेकंड केसमध्ये काय होणार, एकतर जे काही रिस्ट्रिक्शन्स टाकल्या होत्या, इथे खूप साऱ्या रिस्ट्रिक्शन्स टाकल्या होत्या, ह्या रिस्ट्रिक्शन्स ते रिलीज करतील किंवा कमी करतील किंवा काढून टाकतील. हे सेकंड केस. आणि थर्ड केसमध्ये काय होणार, एकतर रिफ्यूज करेल. पण हे कधी करेल, जर का त्या लँड ओनरला प्रॉपर ऐकून घेतल्यानंतर, त्याचं जे काही म्हणणं असेल ते व्यवस्थित समजून घेतल्यानंतर. म्हणजे यामध्ये फेअर डिसिजन व्हायला पाहिजे, ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. या केसमध्ये त्याला पूर्ण ऐकून घेतली जाईल आणि त्यानंतर जे काही डिसिजन आहे ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. क्लिअर? या केसमध्ये लॅप्स ऑफ लँड रिझर्वेशन सुद्धा एक कंडिशन आहे. म्हणजेच काय, प्लॅनिंग ऑथॉरिटीने और स्टेट गव्हर्नमेंटने जर का तुमच्या जमिनीवर काहीतरी रिझर्वेशन आणलंय, आणि रिझर्वेशन समजा या केसच्या अंतर्गत येत असेल, कंपल्सरी ॲक्विजिशन येत असेल, हायवेसाठी काहीतरी अलाइनमेंट असेल, किंवा गव्हर्नमेंट किंवा लोकल बॉडीसाठी काही असेल, पब्लिक ऑथॉरिटीसाठी असेल, ज्या कोण्या गोष्टीसाठी होत असेल रिझर्वेशन, हे सुद्धा लॅप्स होण्याची शक्यता आहे. इफ द स्टेट गव्हर्नमेंट डज नॉट ऍक्ट ऑन द परचेस नोटीस विदिन 6 months. बघा, मी नोटीस दिल्याच्या तारखेपासून जर का 6 महिन्यात मला कोणत्याही पद्धतीचं रिप्ले स्टेट गव्हर्नमेंटकडनं आला नाही, किंवा तशा पद्धतीने त्यांनी मला कोणत्याही पद्धतीचं त्यांचं डिसिजन कळवलं नाही, तर मग मी जी काही सजेशन ऑब्जेक्शन मध्ये त्यावर दिलं होतं तशा पद्धतीचं ते डिरेक्टली ऑटोमॅटिकली कन्फर्म होऊन जाईल. त्यामध्ये कोणतीही हयगय राहणार नाही. त्या केसमध्ये मला जे काही मान्य करून घ्यायचं होतं ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल. क्लिअर? म्हणजेच काय, जे रिझर्वेशन तुम्ही पुटअप केलं होतं आणि ज्या केसमध्ये मी मॉडिफिकेशन किंवा सजेशन दिलं होतं ते डिरेक्टली मान्य होऊन जाईल. कधी? 6 महिन्याच्या आतमध्ये, जर का गव्हर्नमेंट मला तशा पद्धतीची ऍक्शन देत नाही. किंवा इफ द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी फेल्स टू अक्वायर द लँड विदिन 1 year. फिजिकली रिझर्वेशन जर का येत नसेल, बघा मी शब्द काय म्हणतोय, फिजिकल रिझर्वेशन म्हणजेच काय, ज्या कामासाठी ती जमीन ॲक्वायर केली होती, ज्या गोष्टीसाठी तिथे ॲक्विजिशन झालं होतं, ते जर का फिजिकली 1 वर्षाच्या आतमध्ये होत नसेल, तर त्या केसमध्ये जो काही रिस्ट्रिक्शन टाकले असतील किंवा ॲक्विजिशन सांगितलं होतं, हे सगळं लॅप्स होऊन जाईल आणि लँड ओनर त्या जमिनीचा वापर पूर्ववत करू शकतो, किंवा आधीचा जो वापर होता किंवा बाकीचे जे लँड ओनर करत असतील तशा पद्धतीचा तो लँड ओनर वापर करू शकतो. क्लिअर?
समजलंय का? बघा की पॉइंट्स काय सांगतात. परचेस नोटीस लीगल टूल फॉर अ लँड ओनर टू फोर्स द गव्हर्नमेंट ॲक्शन. बरोबर, हे आपल्यासाठी एक फायद्याचं आहे. एका पद्धतीने आपल्यासाठी हे लीगल टूल्स म्हणा किंवा लीगल एक फॉर्म म्हणा आपल्यासाठी आहे. गव्हर्नमेंट मस्ट ॲक्ट विदिन अ स्ट्रिक्ट टाइमलाइन 6 months and 1 year for acquisition or restriction lapse. If authority fails to acquire, the landowner regain full development rights. Ensure land is not identifiably reserved without compensation or proper acquisition. समजलंय का? सिंपल आहे. 3 पॉइंट लक्षात ठेवा आणि याला परचेस नोटीस म्हणून ओळखतात किंवा सेक्शन नंबर 49 हा परचेस नोटीसचा असतो. हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला याच्याबद्दल उत्तर देता यायला पाहिजे किंवा परचेस नोटीस कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला 49 समजला का? सांगा पटकन. इफ इट इज ओके. नाही नाही सुशील, अशा पद्धतीचं रिझर्वेशन नाही करता येत. क्लिअर. नेक्स्ट आहे पण वेगळा आहे. प्रितेश बघू आपण तिकडे. ते 127 ला वेळ आहे. चलो सेक्शन नंबर 50 काय सांगतो? सेक्शन नंबर 50 काय सांगतोय बघा. डिक्लेरेशन ऑफ रिझर्वेशन ऑफ डेझिग्नेशन लँड फॉर एंटरिम ड्राफ्ट और फायनल डेव्हलपमेंट प्लॅन. बघा काय सांगतोय. व्हेन कॅन लँड बी रिझर्व और बी डिलीटेड किंवा व्हेन कॅन लँड रिझर्वेशन बी डिलीटेड. रिझर्वेशन हे काढून सुद्धा टाकल्या जाऊ शकतं जर का अप्रोप्रिएट ऑथॉरिटीला. अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे कोण आहे आता इथे नेमकं? प्लॅनिंग ऑथॉरिटी सोडून, एक्सक्लुडिंग द प्लॅनिंग ऑथॉरिटी. अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे काय? प्लॅनिंग ऑथॉरिटीने ज्या गोष्टीसाठी रिझर्वेशन टाकलं असेल सपोज, किंवा त्या केसमध्ये तसं नाही बघा, पुन्हा एकदा सांगतोय, तसं नाहीये ते. सपोज तुमचं ॲक्विजिशन पुटअप केलं, म्हणजे हे कंपल्सरी ॲक्विजिशन जे आहे हे आलंय की बाबा नाही हे कंपल्सरी ॲक्विजिशन आहे आणि जेवढी कंपल्सरी ॲक्विजिशन त्यांनी दाखवली. कंपल्सरी ॲक्विजिशनचा अर्थ काय असतो की काही गोष्टीमध्ये तुम्हाला नाही हो असं काही म्हणता येत नाही. तुम्हाला जेवढं त्यांनी सांगितलं तेवढं केल्याच जाते. आणि कंपल्सरी ॲक्विजिशन हे नॉर्मली लिनियर ॲक्विजिशनमध्ये केलं जातं, जसं की हायवे असू दे किंवा कॅनॉल असू दे किंवा MSCB किंवा हाय टेन्शन लाईन वगैरे टाकतात त्याच्या लाईनसाठी असू दे. यामध्ये कंपल्सरी ॲक्विजिशन केलं जातं किंवा यामध्ये तुम्हाला नाही देणार नाही किंवा मी आंदोलन हे नाटकं चालत नाही. क्लिअर. सो हे कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणतात. हे ॲक्विजिशन ज्या दिवशी टाकलं असेल किंवा ॲक्विजिशनची नोटीस तुमच्यापर्यंत आली असेल, ती नोटीस आल्याच्या नंतर जर का त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की मला काही करणंच नाही आहे किंवा मला नाही काही प्रॉब्लेम, आणि तुम्ही जर का तशा पद्धतीने होकार दिला, तर तिथून एका वर्षाच्या आतमध्ये त्या ऑथॉरिटीने त्या जमिनीचा जो काही हक्क आहे तो स्वतः घ्यायला पाहिजे किंवा तिथे फिजिकली ॲक्विजिशन यायला पाहिजे. ती जमीन ॲक्वायर करायला पाहिजे. ज्या गोष्टीसाठी ती अलोकेट केली आहे, रिझर्व केली आहे, तिथे तशा पद्धतीचं काम सुरू व्हायला पाहिजे, असा त्याचा अर्थ असतो. हे जर का एका वर्षात होत नसेल तर मग त्या केसमध्ये तुमची जमीन म्हणजे जो काही लँड ओनर असेल ती त्याच्याकडे परत जाईल किंवा तो त्याचा वापर पूर्ववत पद्धतीने करू शकतो. ज्यासाठी तो आधी करत होता किंवा बाजूचे लँड ओनर करत असेल तशा पद्धतीने तो करू शकतो. क्लिअर. चला पुढे.
बघा इथे मी तुम्हाला सांगत काय होतो की सपोज टू बी पब्लिक पर्पजेससाठी काहीतरी पब्लिक पर्पजेससाठी जर का एंटरिम डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये किंवा फायनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जर का पब्लिक पर्पजेससाठी जर काही रिझर्वेशन टाकले असतील आणि एखाद्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटीला जर वाटत असेल की ही रिझर्वेशन नको किंवा हे काढून टाकले तरी बरे राहील किंवा हे कामाचे नाही, अशा केसमध्ये ते रिझर्वेशन डिलीट केल्या जाऊ शकतात. ओके, बघा पुन्हा एकदा सांगतो. इफ द अप्रोप्रिएट ऑथॉरिटी एक्सक्लुडिंग द प्लॅनिंग ऑथॉरिटी डिटरमाइन्स दॅट लँड इज नो लॉंगर रिक्वायर्ड फॉर अ डेझिग्नेटेड पब्लिक पर्पज इट मे रिक्वेस्ट. तो काय करू शकतो? अप्रोप्रिएट ऑथॉरिटी काय करणार? एकतर ते प्लॅनिंग ऑथॉरिटीला तशा पद्धतीचं प्रपोजल देईल की बाबा एंटरिम डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये किंवा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे काही प्रपोजल टाकलेलं आहे ते तुम्ही काढून टाका किंवा तशा पद्धतीचं रिझर्वेशन काढून टाका. एंटरिम मधनं किंवा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मधनं रिझर्वेशन काढण्याचे अधिकार हे तिथल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला आहेत. पण जर का तो प्लॅन फायनल झाला असेल तर त्यामधनं ते रिझर्वेशन हटवण्याचे किंवा ते रिझर्वेशन काढून टाकण्याचे अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला असेल. तर मग त्या केसमध्ये अप्रोप्रिएट ऑथॉरिटी may request to state government to delete that reservation from the final development plan. क्लिअर? पण हे कधी होऊ शकतं जर का असं खरंच वाटत असेल अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ज्या गोष्टीसाठी ती रिझर्व केलेली असेल. सपोज मानून चला की बाबा हायवेसाठी रिझर्व केली होती पण हायवे ऑथॉरिटीला असं वाटत असेल की नाही इथे आपल्याला हायवे टाकून काय अर्थ नाही तर हे काही आपल्या कामाचे नाही, म्हणून मग ते काय करेल हायवे ऑथॉरिटी तिथल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला म्हणजे सपोज टू बी अमरावती मधून काय होता एक हायवे जाणार होता, आता त्यांना हायवे इथून टाकायचा नाहीये किंवा तो कॅन्सल झाला किंवा अजून काहीतरी त्यांना मॉडिफिकेशन आले. मग प्लॅनिंग ऑथॉरिटीने म्हणजे इथल्या कॉर्पोरेशनने जी जागा हायवेसाठी ठेवली होती तर प्लॅनिंग ऑथॉरिटी काय सांगणार की तुम्ही काय करा, अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणजे हायवे ऑथॉरिटी काय सांगणार इथल्या कॉर्पोरेशनला की तुम्ही जी जागा हायवेसाठी ठेवली ती काढून टाका. क्लिअर? त्यांनी काढून टाकली. मग ती काढून टाकल्यानंतर जर का ती एंटरिम मध्ये असेल किंवा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असेल तर ती कॉर्पोरेशन काढून टाकेल, इथली प्लॅनिंग ऑथॉरिटी काढून टाकेल. क्लिअर? पण तो जर का फायनल डेव्हलपमेंट झाला आहे तर मग त्याच्या संदर्भात तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करावं लागेल की हायवेसाठी होती पण आता काही ती आम्हाला हायवेसाठी वापरायची नाहीये किंवा आम्ही त्याचा काही यूज करणार नाही, म्हणजे मग इथलं जे रिझर्वेशन तुम्ही टाकलं होतं ते काढून टाका. मग जर का ते रिझर्वेशन काढलं, इन केस ते जर का रिझर्वेशन काढलं किंवा त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि किंवा स्टेट गव्हर्नमेंट त्यांनी जी रिक्वेस्ट केली त्यावर एकदा गो थ्रू करेल आणि जर का त्यांना कन्फर्म वाटत असेल स्टेट गव्हर्नमेंटला किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला की ठीक आहे हे बोलतायत ते ओके आहे किंवा यांना गरज नसेल, ओके, तर मग त्या केसमध्ये ती जमीन रिझर्वेशनच्या फॉर्मॅटमधनं काढून टाकल्या जाते. मग ही जमीन जर काढून टाकली तर याचा काय करणार? तर मग ही जमीन जो काही ओरिजिनल मालक होता ज्याच्या हद्दीत ते ॲक्विजिशन आलं होतं त्याच्याकडे ते पूर्णपणे परत जाईल, म्हणजे जे काही अधिकार असेल ते त्याच्यावर जातील. क्लिअर? म्हणजे माझी जमीन होती एक रोडसाठी ती रिझर्व केली होती पण आता तिथे नाही येणार तर ती जमीन माझ्याकडे येईल, मग मी तिचा वापर मला पाहिजे त्या पद्धतीने करू शकतो किंवा आधीच्या पद्धतीने करू शकतो आणि तशा पद्धतीने ती लँड ऑफिशियली रिलीज केली जाईल. तशा पद्धतीचं एक ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन सुद्धा निघतं आणि लँड ओनर आहे त्या जमिनीला पूर्ववतपणे वापरू शकतो किंवा त्याला ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट पाहिजे तो करू शकतो किंवा बाकीच्या आजूबाजूच्या जमिनीच्या पद्धतीने तो तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट करू शकतो. क्लिअर? आलं का लक्षात? आता बरेचदा आपण हायवेसाठी ठेवतो, आता हाय टेन्शन लाईनसाठी सोडतो, कॅनॉलसाठी सोडतो, अशा बरेचदा आपण जमिनी सोडतो, बरोबर आहे, किंवा तशा पद्धतीचं रिझर्वेशन सोडतो. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जर का एखादा ॲग्रिकल्चर एरिया असेल तिथनं जर का एखादा कॅनॉल जात असेल ते कॅनॉलसाठी रिझर्वेशन ठेवून दिलं होतं पण ते आता नकोय, त्याची गरजच नाहीये, तर अशा केसमध्ये मग ते रिझर्वेशन डिलीट केलं जातं. अप्रोप्रिएट ऑथॉरिटी काय सांगेल की प्लॅनिंग ऑथॉरिटीला की बाबा रे आता काही गरज नाही आम्हाला किंवा आम्ही काही कॅनल करणार नाही, बांधणार नाही, रोड करणार नाही किंवा इथनं हाय टेन्शन लाईन काही जाणार नाही, तुम्ही काय करा ही जमीन किंवा हे रिझर्वेशन डिलीट करून टाका. त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे एंटरिम किंवा ड्राफ्ट असेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटी,
पण जर का ते फायनलमध्ये असेल, फायनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असेल, कारण की तो ड्राफ्ट सँक्शन झाला तेव्हाच तो फायनल होणार, म्हणजे त्यासाठी मग स्टेट गव्हर्नमेंट दोघंही काय करेल, त्यामधनं गो थ्रू करेल. आणि खरंच जर त्यांना वाटत असेल किंवा कन्फर्म होत असेल की यांनी जी आपल्याला अप्लिकेशन दिलं किंवा ज्या पद्धतीचं त्यांचं अप्लिकेशन आहे की ही जमीन काढून टाका, ती योग्य आहे, तर त्या केसमध्ये ती जमीन ऑफिशियली रिझर्वेशनमधनं रिलीज केली जाते आणि जो मूळ मालक आहे तो त्या जमिनीचा वापर पूर्ववत पद्धतीने करू शकतो. क्लिअर? सेक्शन नंबर 50 काय आहे याचे की नोट्स? ensures reserve land is not identifiedly blocked if it is no longer needed. Landowner can reclaim development rights if public authority release the land. The planning authority or state government has a final say after the proper inquiry. Deleted reservation allow development in line with surrounding land use. Yes or no? चला, समजलंय का? 50 सेक्शन नंबर 50. क्लियर? ओके, चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट, सगळे क्लियर आहे? चलो नेक्स्ट सेक्शन नंबर 51 काय सांगतोय बघा प्रॉपर. पॉवर ऑफ रिवोकेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ परमिशन टू डेव्हलपमेंट. बघा, पॉवर ऑफ रिवोकेशन अँड मॉडिफिकेशन ऑफ परमिशन ऑफ टू डेव्हलपमेंट. व्हेन कॅन प्लॅनिंग ऑथॉरिटी रिवोक और मॉडिफाय परमिशन. बघा काय सांगता येते यामध्ये, किंवा पॉवर ऑफ रिवोकेशन अँड मॉडिफिकेशन परमिशन. समजा it is necessary for the proper implementation of the development plan, the planning authority can revoke or modify development permission granted or deemed granted under this act or any other law. First, give concerned person or opportunity to be heard. बघा, एखाद्या वेगळ्या कायद्याअंतर्गत किंवा या कायद्याअंतर्गत जर का एखाद्या व्यक्तीला त्याला डेव्हलपमेंट करण्याची परमिशन दिली, मी काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या. मला असं वाटत होतं की मी लेआउट टाकायला पाहिजे, हे पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन आहे की, आणि माझं इथं एक जमीन येत होती, मला इथं असं वाटत होतं की मी इथं लेआउट करायला पाहिजे. मग लेआउटसाठी मी अप्लाय केलं, त्यांनी मला परमिशन पण दिली. तर प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे अशा पद्धतीचे राईट्स रिझर्व असू शकतात की त्यांनी दिलेल्या परमिशनवर किंवा त्यांनी दिलेल्या ऑथराइज परमिशनवर स्वतः प्लॅनिंग ऑथॉरिटी ती परमिशन रिवोक करू शकते, ती परमिशन काढू शकते किंवा त्यामध्ये काही मॉडिफिकेशन करू शकते, किंवा ते सांगतील की एवढं नको करू, हे असं कर किंवा अशा पद्धतीचंच कर. आधी त्यांनी परमिशन दिली, नंतर त्यांनी सांगितलंय की ही परमिशन काढून टाकण्यात आली, थांबवली आहे किंवा मॉडिफाईड केलेली आहे. अशा पद्धतीचे पॉवर किंवा अधिकार हे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे असतात. ओके, मग कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत जर का एखादं डेव्हलपमेंट किंवा या ॲक्टच्या अंतर्गत जर का एखाद्याला डेव्हलपमेंट करण्याची परमिशन दिली असेल, तर डेव्हलपमेंट प्लॅनच्या इम्प्लिमेंटेशनसाठी त्या प्रायर परमिशनला किंवा कोणत्याही कायद्याअंतर्गत दिलेल्या परमिशनला थांबवण्याचे अधिकार किंवा मॉडिफाईड करण्याचे अधिकार प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे असते. हे सर्व गोष्टी करताना सगळ्यात महत्त्वाचं की जो कोणी अफेक्टेड होणारा पर्सन असेल त्याचं सुरुवातीला म्हणणं ऐकल्या जात असते. म्हणजे डायरेक्टच काय नाही पाहिजेच नाही, तू करूच नको, डायरेक्ट बंद, असं काही करता येणार नाही. त्यामध्ये त्या व्यक्तीला ऐकलं जातं, त्याचं काय म्हणणं आहे, सजेशन ऑब्जेक्शन जर का असतील, त्याच्या हरकती ज्या असतील त्या ऐकल्या जातात आणि त्यानुसारच तशा पद्धतीचं एक डिसिजन घेतलं जातं. कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन, प्रोटेक्शन फॉर ऑन गोईंग डेव्हलपमेंट. आता झालंय काय, यांनी मला परमिशन दिली होती 1 जानेवारीला. बघा, 1 जानेवारी 2000 परमिशनला मला परमिशन दिली त्यांनी, बरोबर.
आता होतंय काय, ही परमिशन मला त्यांनी दिली आणि आता सांगितलंय सपोज टू बी 3 एप्रिल किंवा 2 एप्रिलला सांगत आहे की आता तुम्ही हे परमिशन करू नका, सॉरी जे काही डेव्हलपमेंट आहे ते करू नका, आणि जर का तुमचं डेव्हलपमेंट चालू असेल तर ते थांबवा किंवा यामध्ये मॉडिफिकेशन करा. बरोबर आहे ना? अरे तुम्ही इथे परमिशन दिली 2 महिने आधी, आता आम्ही काम चालू केलं, माझं काम अंडर प्रोग्रेस आहे किंवा काही केसमध्ये तर झाले असू शकते, बरोबर आहे. मग या केसमध्ये तर नुकसान माझं आहे ना. आता तुम्ही सांगत आहे की इथे डेव्हलपमेंट करू नका किंवा इथे हे करू नका, तशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करू नका, असं कसं चालणार. या केसमध्ये त्या जर का तुमच्याकडे ऑथराइज केसमध्ये जर का तुम्हाला परमिशन मिळाली असेल तर या बदल्यात तुम्हाला जे काही कॉम्पेन्सेशन असेल ते दिलं जातं किंवा जो काही तुमचं नुकसान असेल ती नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला दिली जाईल. इफ कन्स्ट्रक्शन वर्क इज ऑलरेडी इन प्रोग्रेस और कंप्लीटेड, द ऑर्डर विल नॉट अफेक्ट द पार्ट्स दॅट हॅव ऑलरेडी बीन बिल्ट. मग कॉम्पेन्सेशन दिलं जाऊ शकतं किंवा त्या पद्धतीच्या डेव्हलपमेंटला काही ना काही एक संरक्षण दिलं जातं किंवा तशा पद्धतीने त्यामध्ये त्याला आहे तसं राहू दिलं जाऊ शकतं किंवा त्याला काहीच्या कोणातरी एखाद्या माध्यमातून संरक्षण दिलं जात असतं. पण जर का ही परमिशन तुमची की रिस्ट्रिक्शन ऑन लँड यूज किंवा आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ डीपी नंतर जर का होत असेल आणि लँड यूज चेंजची परमिशन तुमच्याकडे नसेल, त्या केसमध्ये जर असेल तर त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं संरक्षण किंवा प्रोटेक्शन तुमच्या त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंटला दिलं जात नाही किंवा त्याला जर का पाडायचं काम पडत असेल तर त्याच्या बदल्यात कॉम्पेन्सेशन सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार नाही. कॉम्पेन्सेशन फॉर अफेक्टेड ओनर इफ परमिशन इज रिवोक्ड और मॉडिफाईड अफेक्टेड लँड ओनर. काय होऊ शकतं, आता काय झालं, एकतर ते संरक्षण देईल मला किंवा ते मला प्रोटेक्शन देईल की ठीक आहे बांधलंय ना आता, ठीक आहे आपण बघू काहीतरी ॲडजस्टमेंट, किंवा ते काय बोलतील एवढा पार्ट काढून टाका आणि किंवा मॉडिफिकेशन करा असं सांगतील. मग यामध्ये जे माझं नुकसान झालंय त्याच्या बदल्यात ते मला काय करेल, कॉम्पेन्सेशन देईल. कॉम्पेन्सेशनचा क्लेम जो काही असेल हे डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत जो कोणी टाउन प्लॅनिंग ऑफिसर असेल तो तशा पद्धतीने त्याची अमाऊंट जी आहे कॉम्पेन्सेशन अमाऊंट तो फाइंड आउट करतो. आता होऊ काय शकते की जर का टीपीओने काढलेली अमाऊंट ही माझ्या खर्च झालेल्या अमाऊंटच्या बरोबरीत नसेल, म्हणजे जास्त असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण ती अमाऊंट मी खर्च केल्यापेक्षा माझा खर्च खूप जास्त आहे आणि मला कॉम्पेन्सेशन अमाऊंट म्हणून मिळणारी कमी असेल आणि त्यासाठी जर का मी डिसॲग्री असेल तर मी त्या टीपीओने दिलेल्या अमाऊंटच्या विरोधात कोर्टामध्ये माझी डिसिजन मी मांडू शकतो किंवा त्याने दिलेल्या निर्णयाच्या म्हणजे अमाऊंटला मी चॅलेंज करू शकतो कोर्टमध्ये. कोर्ट तशा पद्धतीने त्या पूर्ण प्रक्रियेतनं एकदा गो थ्रू करेल आणि त्या संदर्भात जो काही निर्णय कोर्टाचा असेल, म्हणजे माझ्याकडनं असेल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं असेल, जो काही असेल तो आमच्या दोघांनाही बंधनकारक असतो आणि तो दोघांनाही मान्य करावा लागेल. क्लिअर? समजलंय का? बघा पुन्हा एकदा सांगतोय. प्रोटेक्ट्स पब्लिक इंटरेस्ट बाय अलाउइंग रिवोकेशन इफ needed for the development plan, ensure fairness by providing an opportunity for hearing before the revocation, limits revocation, cannot affect already completed work or land use change. बघा जे कोणी म्हणजे ऑलरेडी जर का तुमचं कन्स्ट्रक्शन झालं असेल किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर मग तशा पद्धतीने तुम्हाला जे काही असेल त्याला एक पद्धतीचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जात असतं डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत. पण जर का तुमचं कन्स्ट्रक्शन हे लँड रिस्ट्रिक्शन नंतर जर का होणार असेल, डीपी डिक्लेअर केला आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं आणि ऑलरेडी त्यामध्ये एक क्लॉज असा आहे तुम्हालाही माहिती आहे की त्याच्यानंतर लँड यूज चेंज हा बंधनकारक होता, त्या अंतर्गत म्हणजे जे कंडिशन्स त्यांनी दिले की ॲग्रिकल्चर वर्क करू शकता, इंटरनल वर्क करू शकता, त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कामं केली असतील जे की या MRTP ॲक्टच्या अंतर्गत जेवढे सेक्शन्स आहेत त्याला व्हायोलेट करत असेल, त्याचं उल्लंघन करत असेल तर मग त्याला कोणत्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळणार नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं प्रोटेक्शन मिळणार नाही. क्लिअर? आता जर का माझं अंडर कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यांनी सांगितलं काही मॉडिफाय करा, त्यामध्ये जर का माझं काही नुकसान होत असेल तर मग त्याच्या बदल्यात मला कॉम्पेन्सेशन दिलं जातं, जे कॉम्पेन्सेशन प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत जो TPO आहे
टाउन प्लॅनिंग ऑफिसर तो डिटरमाइन करेल. टीपीओने डिटरमाइन केलेलं जर का कॉम्पेन्सेशन अमाऊंट मला मान्य नसेल, इफ आय एम डिसएग्री विथ हिम, देन आय विल चॅलेंज दॅट डिसिजन. ओके, आणि त्या केसमध्ये कोर्ट जे डिसिजन देईल ते आमच्या दोघांसाठी, प्लॅनिंग ऑथॉरिटी आणि माझ्यासाठी, फायनल असणार. क्लिअर? 51. चला, क्लिअर आहे का 51? ओके, नाव हे होतो मित्रांनो 51च्या केसमधली कंडिशन. 51 पर्यंत जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे हे विथ रिस्पेक्ट टू लीगल फॉर्मॅट आहे डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत. ओके, आता सेक्शन नंबर 52 काय सांगतो? सेक्शन नंबर 52 टू 58, सेक्शन नंबर 52 टू 58 याच्या नोट सुद्धा तुम्हाला UDCPR मध्ये मिळेल. आणि 52 टू 58 काय सांगतो की हा आहे मित्रांनो अनऑथराइज्ड डेव्हलपमेंटच्या संदर्भात. ओके, अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट होत असेल, अवैध बांधकाम, ओके, विना परवानगी होत असेल, चुकीच्या जागेवर होत असेल, टेम्पररी यूजला परमनंट केल्या जात असेल, किंवा परमिशन एकाची घेतली बांधलं दुसऱ्या पद्धतीने, असं जर का करत असेल तर या संदर्भात आपण सेक्शन नंबर 52 टू 58 स्टडी करणार आहोत. आणि यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा पनिशमेंट होऊ शकते, रूल्स व्हायलेट जर केले तर काय होऊ शकते, हे आपण स्टडी करणार. क्लिअर? आता बघा, ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. A, B, C आणि D. बघा, या 4ही गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. सपोज अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज विदाउट परमिशन ऑर व्हायोलेटिंग कंडिशन्स. बरोबर आहे? परमिशन न घेता बांधकाम केलं, परमिशन न घेताना डेव्हलपमेंट केलं, परमिशन न घेताना ऑटोमॅटिक स्वतःच्या परमिशनने जर का काम केलं, त्याला आपण काय बोलतो? अनऑथराइज्ड बोलतो. किंवा होतं एवढं, केलं एवढं बांधकाम, त्याला सुद्धा जे काही तुम्हाला परमिशन दिली आहे त्या कंडिशनच्या बेसिसवर तुम्ही त्याचं उल्लंघन करताय किंवा त्या पद्धतीचं बांधकाम तुमच्याकडनं केलं जात नाही, याला सुद्धा आपण काय बोलतो? अनऑथराइज्ड बोलतो. क्लिअर? पण यामध्ये 4 कंडिशन्स आहेत. कॅरीज आउट अ डेव्हलपमेंट विदाउट परमिशन. बघा, कोणत्याही पद्धतीची पूर्व परवानगी न घेता तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर त्याला अनऑथराइज्ड बोललं जाईल. व्हायोलेट द कंडिशन ऑफ ग्रँटेड डेव्हलपमेंट परमिशन. परमिशन ज्या पद्धतीने दिली आहे त्याचं उल्लंघन जर का होत असेल, म्हणजे तुम्ही परमिशन घेतली, पण परमिशन घेतली होती एका गोष्टीची, तुम्ही केल्या त्याच्या 4 गोष्टी, चालणार नाही, त्याला सुद्धा तुम्ही काय बोलाल? अनऑथराइज्ड बोला. कंटिन्युअस डेव्हलपमेंट आफ्टर परमिशन इज रिवोक्ड. तुमची परमिशन थांबवलेली आहे, काढून टाकली आहे. ओके, तुमची परमिशन काढून टाकली तरी पण तुम्ही काय केलं? काम चालूच ठेवलं. तुम्हाला नोटीस आलं, अरे नको करू, तरी तुम्ही काम करतच आहात, चालूच आहे तुमचं, त्याला सुद्धा अनऑथराइज्ड बोलल्या जातं. ऍक्ट अगेन्स्ट द मॉडिफाईड परमिशन, किंवा मॉडिफाईड परमिशनसाठी तुम्ही अप्लाय केलं आणि त्याच्याही तुम्ही विरुद्ध गेले, तरीही तुम्ही त्याला अनऑथराइज्ड म्हणू शकता. मग मित्रांनो, या 4 कंडिशन आहे ज्यामध्ये तुम्हाला अनऑथराइज्ड किंवा इल्लीगलच्या फॉर्मॅटमध्ये घोषित केलं जाऊ शकतं. यासाठी जी पनिशमेंट आहे ती मित्रांनो 1 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत पनिशमेंट दिली जाते किंवा जेलमध्ये त्याला टाकलं जातं. आता 1 महिना ते 3 वर्ष म्हणजे काय? डिपेंड अपॉन द सिव्हिरिटी ऑफ ऑफेन्स. त्याचा गुन्ह्याची जी काही आहे तो किती मोठा आहे. म्हणजे आपण चोरी करणाऱ्याला आणि खून करणाऱ्याला एकसारखी सजा देणार नाही. बरोबर आहे? चोरी करणाऱ्याला त्याच्या लायकीची, खून करणाऱ्याला त्याच्या लायकीची. सो डिपेंड अपॉन द सिव्हिरिटी ऑफ ऑफेन्स. म्हणजे 1 महिन्याची द्यायची की 3 वर्षाची द्यायची, किंवा फाईन 2000 ते 5000 पर्यंत त्या व्यक्तीला तशा पद्धतीने फाईन पण दिला जाऊ शकतो, किंवा या दोन्ही गोष्टी केल्या जाऊ शकतात. फाईन पण दिला जाईल किंवा त्याला जेल पण देऊ शकतात. ह्या दोन्ही करू शकतील. आता एवढं होऊ नये म्हणजे त्याला जेलही सांगितलंय किंवा फाईनही केलाय किंवा जे काय असेल नसेल ते पनिशमेंट दिली, त्यानंतरही तो जर का व्यक्ती ते काम, ज्या कामाच्या बदल्यात त्याला फाईन दिलाय, त्याला पनिशमेंट केली आहे, ते काम पुन्हा तो चालूच ठेवत असेल, ओके, तर त्या केसमध्ये त्याला पर डे 200 रुपीज फाईन दिला जातो. एखादं काम थांबवायला सांगितलं
त्याला तशा संदर्भात पनिशमेंट सुद्धा दिली, त्याला फाईन सुद्धा दिला, तरीही तो काम चालूच ठेवत असेल तर त्याला डेली पेनॉल्टी पे करावी लागते, जी की 200 रुपयापर्यंत असू शकते. क्लिअर. यापुढे अनऑथराइज लँड म्हणजे अनऑथराइज यूज ऑफ लँड किंवा बिल्डिंगच्या संदर्भात जर का बघायचं झालं, जर का एखादा व्यक्ती त्या लँड यूज ऑफ लँड बिल्डिंग अगेन्स्ट द डेव्हलपमेंट प्लॅन विदाउट परमिशन जर का करत असेल, म्हणजेच 45 नुसार तुम्ही परमिशनला अप्लाय केलं किंवा 47 नुसार तुम्हाला अपीलच्या बेसिसवर परमिशन दिली असेल, पण तुम्ही त्याच्या अपोजिट मध्ये उलट जाऊन ते काम करत असाल, परमिशन नाही दिली तरी करत आहे किंवा दिलेल्या परमिशनच्या अगेन्स्ट जात आहे, विरुद्ध दिशेने काम करताय, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की एवढंच लँड डेव्हलप करा, तुम्ही मारे करत बसले त्याच्या बेसिसवर, तर त्या केसमध्ये सुद्धा अनऑथराइज यूज म्हणून त्याला घोषित केलं जाऊ शकतं. इफ टेम्पररी परमिशन वॉज गिवन बट इट मिसयूज ऑर एक्सिडेड, इट इज ऑल्सो पनिशेबल. टेम्पररी परमिशन दिली होती, एखाद्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला टेम्पररी परमिशन दिली, पण त्याने त्या परमिशनला टेम्पररीच्या बेसिसवर जर का परमनंट म्हणून वापर केला. ओके. आता बरेचसे तुम्हालाही माहित आहे की आमच्या अमरावतीमध्ये पण मला माहिती आहे की नावं घेणार नाही, पण बरेचसे असे कॉर्पोरेशनच्या अंतर्गत मोठमोठे हॉटेल्स किंवा ओपन टू स्कायवाले जे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहे, हे भरपूर अनऑथराइज केसमध्ये चालू आहे. त्यांनी त्या केसमध्ये टेम्पररी परमिशन घेतली आहे, पण ती टेम्पररी परमिशन त्यांनी एक्सीड पण केली आहे. आता आपण त्याला काय चॅलेंज नाही करणार आहे, पण त्याचा जर का मिसयूज होत असेल, कायदा काय सांगतो मला तेवढं सांगायचं आहे, तर तो जर का टेम्पररीचा जर का तुम्ही टाइम पिरियड वाढून घेतला असेल स्वतःहूनच विदाऊट परमिशन, किंवा त्याचा जर का चुकीच्या पद्धतीने वापर करत असाल, तर मग त्या केसमध्ये सुद्धा त्याला अनऑथराइज म्हणून घोषित केल्या जाईल. त्यासाठी सेम फाईन आहे की 2000 ते 5000 आणि कंटिन्यूइंग ऑफिस ॲडिशनल ऑफ 100 रुपीज पर डे. जर त्या केसमध्ये तो व्यक्ती काहीतरी कंटिन्यू करत असेल त्या टेम्पररी यूजचा किंवा अगेन्स्ट द परमिशनचा वापर, तर मग डेली त्याला 100 रुपये एवढा फाईन ठोकल्या जाऊ शकतो किंवा तसा ठोठावल्या जातो. क्लिअर. नेक्स्ट समजला का? 52 समजला. यालाच कन्सिडर करून 52A आहे, तो बघून घेऊ आणि नंतर सांगतोय. प्रोव्हिजन रिलेटिंग टू सर्टन डेव्हलपमेंट ॲज अ कंपाऊंडेड स्ट्रक्चर. आता 52 अंतर्गत जर का एखादं स्ट्रक्चर, ओके, बघा मी काय सांगतोय बघा. हो ऑब्व्हियसली टेम्पररी शेड टाकलं. आता तुम्ही जर का घरात जर का तुमच्या कारसाठी शेड टाकत असेल तर त्याला काय आपण एवढं टेम्पररी म्हणतो, ते तुम्ही त्याचा यूज वापरू शकता, त्याला काय कोणी करणार नाही. पण जर का तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये जर का अशा पद्धतीचा मिसयूज करत असेल लँडचा अदर दॅन परमिशन किंवा ॲक्सिडेड टू द परमिशन, तर त्या केसमध्ये मग तुमच्या अपोजमध्ये किंवा अगेन्स्ट तशी केस चालवल्या जाऊ शकते. क्लिअर. पण आता झालंय काय, यालाच एक 52 लाच एक रिलीफ म्हणून 52A आणला गेलाय, जो की 2015 मध्ये नव्हता किंवा MRTP ऍक्ट 2015च्या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. 52A हा 2018च्या पार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, नवीन अमेंडमेंट मध्ये, आताच्या नाही 18च्या बोलतोय. त्या केसमध्ये काय की या अनऑथराइज स्ट्रक्चरला काही पद्धतीने प्रोटेक्शन प्रोव्हाइड केण्यात आलं. म्हणजे जे काही अनऑथराइज स्ट्रक्चर आहे त्यांना रेग्युलर करण्यात आलं, ऑथराइज करण्यात आलं. पण ते कधी, तर डिसेंबर 31, 2015च्या केसमध्ये आधी. 2018 मध्ये तर तो अमेंडमेंट ऍक्ट झाला, त्याच्या आधीसाठी. त्याच्यानंतर तर आपला रूल्स रेग्युलेशन जे आहे तेच आहे. जर का स्ट्रक्चर बिफोर द डिसेंबर 31, 2015 असेल, त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडे अधिकार आहे की तशा पद्धतीच्या स्ट्रक्चरला रेग्युलराइज करण्याचे किंवा त्याला संरक्षण प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचे. या केसमध्ये काय होतं बघा, जर का तो कलेक्टर किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटला जर असं वाटत असेल की हे स्ट्रक्चर डिमॉलिश नको व्हायला आणि याला रेग्युलराइज फॉर्म मध्ये आणायचं असेल, तर मग त्याला एक प्रोटेक्शन फॉर्म मध्ये आणता येतं, त्याला कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणून घोषित केलं जातं. मग कंपाऊंडेड केलं म्हणजे काय, तर त्याच्यावर एक्स्ट्रा काही चार्जेस अप्लाय केले जातात. जसं की कंपाऊंडिंग चार्जेस असतात,
एक्स्ट्रा इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस असतील आणि प्रीमियम चार्जेस असतात. हे त्याला पे करावं लागतात ऑन द बेसिस ऑफ अॅन्युअल स्टेटमेंट रेट. ओके, त्याच्या बेसिसवर त्याला तशा पद्धतीचे चार्जेस पे करावे लागतील आणि ते चार्ज पे केल्यानंतर जे स्ट्रक्चर आहे ते ऑथराईज होतं. आता तुम्ही म्हणाल सर ऑथराईज, मग तर आपल्यालाही परवडते, केलं काय तसंही चालते. याचा एवढंच नाही आहे, याच्यावर काही रिस्ट्रिक्शन सुद्धा टाकले जातात. यातला लीगल प्रोटेक्शन दिलं जातं. म्हणजेच काय, यावर जर का एखादी कायदेशीर कारवाई चालू असेल किंवा जर का पुढच्या काही दिवसात चालू होणार असेल तर तिला थांबवता येते. जर का ते कंपाऊंडेड स्ट्रक्चर जर का घोषित झालं तर ती जी काही होणारी कारवाई ती थांबवली जाईल. पण हे जे स्ट्रक्चर आहे जे की कंपाऊंडेड म्हणून घोषित केलंय, याच्या अगेन्स्ट मध्ये कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट त्या ओनरला किंवा डेव्हलपरला करता येणार नाही. त्याला फक्त काय करता येईल, त्याची डागडुजी म्हणजेच रिपेअर आणि मेंटेनन्स करू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त तो कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट करता येणार नाही किंवा तशा पद्धतीने नवीन बांधकाम किंवा डेव्हलपमेंट कोणत्याही पद्धतीचं त्याला करता येणार नाही. त्या रिस्ट्रिक्शन त्याच्यावर टाकल्या जातात. हे सांगितलंय मित्रांनो 52 आणि 52A मध्ये. सांगा आता क्लिअर आहे का? 52 आणि 52A खूप सिंपल आहे. कंपाऊंडेड स्ट्रक्चर मी ऑलरेडी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तयार करून दिलं होतं. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंडेड स्ट्रक्चर, हे जर का तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हे अजून सोपं वाटतं. क्लिअर? चला पुढे जाऊ मग. चला क्लिअर आहे? प्लीज सगळे रिप्ले करत चला रे, म्हणजे मलाही समजते खरंच आहे की नाही. ओके चलो 53 काय सांगतोय? यार 52 काय सांग, सॉरी 53 काय सांगतोय किंवा बघा काय आहे कंडिशन. ओके 53 मध्ये काय आहे मित्रांनो, की काही केसेसमध्ये तुम्हाला अनऑथराइज स्ट्रक्चर जे आहे ते काढावे लागतात किंवा रिमूव्ह करावे लागतात किंवा ते कोणत्याही उपयोगाचे ठरत नाही. त्या केसमध्ये बघा काय कंडिशन दिलेली आहे. 53 मध्ये काय म्हणतात, पॉवर टू रिक्वायर रिमूव्हल ऑफ अनऑथराइज स्ट्रक्चर. आता बघा यामध्ये दोन कंडिशन आहे. एकतर 24 हॉरची नोटीस दिली जाऊ शकते किंवा 1 मंथची नोटीस दिली जाऊ शकते. ओके, या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करेल, जे काही अनऑथराइज डेव्हलपमेंट असेल जे की इल्लीगल आहे त्याला तशा पद्धतीची नोटीस प्लॅनिंग ऑथॉरिटी देईल. द प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन इश्यू 24 hour नोटीस टू रिस्टोर द लँड. 24 तासाची नोटीस देईल की जमीन किंवा जे काही लँड असेल तिचा वापर पूर्ववत करण्यात यावा. म्हणजेच काय पूर्ववत करण्यात यावा, म्हणजेच काय, तिला ज्या पद्धतीची परमिशन दिली आहे एकतर त्या फॉर्मॅटमध्ये आणा किंवा जी आधी होती त्या केसमध्ये तिला आणून सोडा. 24 तासाची नोटीस कधी देईल, जर का तो 1A आणि C मध्ये जर असेल तर. म्हणजेच कुठे बघा 2 मिनिट, 52A आणि C, 52A आणि C बघा, तो जर का या A मध्ये असेल आणि C मध्ये असेल म्हणजेच कॅरीज आउट अ डेव्हलपमेंट विदाउट परमिशन जर का त्याने केलं असेल किंवा कंटिन्युअस द डेव्हलपमेंट आफ्टर द परमिशन रिवोक, त्याने जर एकदा कोणत्याही पद्धतीची परमिशन जर घेतली नसेल तरी तो त्याने डेव्हलपमेंट करत असेल विदाउट परमिशन तर त्याला 24 तासाची नोटीस दिली जाईल. किंवा एखादा व्यक्ती डेव्हलपमेंट कंटिन्यू करत असेल परमिशन त्याची काढून टाकल्यानंतरही तर त्या व्यक्तीला 24 तासाची फक्त नोटीस दिली जाईल. 24 तासात त्याने आहे त्या पद्धतीने स्ट्रक्चर आधीच्या फॉर्मॅटमध्ये आणायला पाहिजे. जर का बी आणि डी जर बघितलं त्या व्यक्तीने जर का रूल्स फक्त कंडिशन व्हायलेट केले
ग्रँट परमिशनच्या अपोजमध्ये किंवा ऍक्ट्स अगेन्स्ट द मॉडिफाईड परमिशनच्या, तर त्या व्यक्तीला 30 दिवसाची नोटीस दिली जाते. 30 दिवसाच्या आत त्याला तशा पद्धतीने पूर्ववत आणावं लागतं. म्हणजे जर काही ते विचार केला तर हा ए कंडिशन आणि ही सी कंडिशन ही जी आहे ए आणि सीचा जर विचार केला तर ही सिव्हिरिटी खूप जास्त आहे. बरोबर आहे. ऑफेन्स सिव्हिरिटी जास्त आहे, त्याच्यामुळे याला कालावधी कमी दिला जातो ओरिजिनल मध्ये आणण्यासाठी. आणि बी आणि डीचं बघितलं तर फार म्हणजे कमी आहे, त्या केसमध्ये त्याला जास्त दिवस दिले जातात. म्हणून मग काय, एकतर तो लँड ओनर म्हणजे जो कोणी असेल ज्याने डेव्हलप केलाय त्याला एकतर 24 तासाची नोटीस दिली जाईल. ए आणि सीच्या केसमध्ये ए म्हणजे कोण, विदाऊट परमिशन, आणि सी म्हणजे कोण की रिवोक परमिशन, रिवोक केल्यानंतरही तो काम करत आहे. आणि हा कोण आहे, अगेन्स्ट द परमिशन किंवा अगेन्स्ट द ऍक्ट वाला आहे. क्लिअर, अगेन्स्ट द परमिशन किंवा अगेन्स्ट ऍक्ट वाला आहे. या केसमध्ये त्याला 24 तास किंवा 1 महिन्याची एक टाइम लिमिट नोटीस दिली जाते, ज्यामध्ये त्याला तशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे पूर्ववत करावं लागतं. जर का तो व्यक्ती तशा पद्धतीने स्ट्रक्चर करण्यासाठी फेल ठरत असेल किंवा तो करत नसेल, इफ द ओनर डेव्हलपर डज नॉट रिस्टोर द लँड, द प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन काय करू शकतं, एकतर डिमॉलिश द अनऑथराइज स्ट्रक्चर, जे त्यानं चुकीच्या पद्धतीने बांधलं तेवढा भाग तोडू शकते. आणि त्यामध्ये जे काही मटेरियल असेल, मशिनरी असेल किंवा अजून काही त्याच्या इक्विपमेंट्स असतील ते सील केले जातात, ते स्वतः सील करून घेतात. क्लिअर, कधी 24 तासानंतर किंवा 1 महिन्यानंतर जर का तो व्यक्ती करत नसेल तर. त्यानंतर स्पेसिफिक करेक्टिव्ह ऍक्शन काय असू शकते, द प्लॅनिंग ऑथॉरिटी मे रिक्वायर डिमॉलिश ऑर अल्टर ऑफ बिल्डिंग ऑर स्ट्रक्चर किंवा चेंजेस इन अ लँड यूज अलाइन विथ द लीगल गाईडलाईन. एकतर त्यांनी काय करायला पाहिजे, ते स्ट्रक्चर डिमॉलिश करताना, अल्टर करताना जी काही परवानगी दिली होती, ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीत आणावं लागेल, किंवा तशा पद्धतीने त्यांनी ते लँड डेव्हलपमेंट चेंज करायला पाहिजे. आता या अंतर्गत जर का मला काही नोटीस येत असेल आणि ते मला सांगत आहे की तुमचं डेव्हलपमेंट चुकीचं आहे किंवा ते डेव्हलपमेंट नको व्हायला, तर मला त्या डेव्हलपमेंटच्या विरुद्ध जाण्यासाठी एक केस मिळते. मी थोडं पॉलिटिक्समध्ये जाणार नाही, पण किंवा मला जस्ट डोंट टेक मी अदरवाईज, नागपूरला एक आत्ता बुलडोजर चाललं होतं काही दिवसाआधी, त्यावर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टने स्वतःचं एक मत मांडलंय की जे डिमॉल्युशन झालं ते चुकीच्या पद्धतीने झाले. त्या व्यक्तीला राईट टू अपील जो काही फॉर्म आहे तो करायलाच भेटला नाही, आणि त्याला तशा पद्धतीने डायरेक्ट त्यांनी काय केलं, डिमॉल्युशन केलं, ज्यासाठी त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं होतं. आणि तो त्या आलेल्या नोटीसवर तशा पद्धतीने रिॲक्ट झाला असता, अपील केली असती, रिॲक्ट इन द सेन्स अपील केली असती, तर त्याला तो वेळ मिळाला नाही. अशाच संदर्भात मागच्या काही दिवसाआधी सुप्रीम कोर्टने सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत काही चेंजेस केलेले आहेत. मी ते पॉलिटिकल इश्यूज आहेत त्याच्यामध्ये जाणार नाही किंवा मला बायस्ड राहायचं नाही. ओके, सो त्या केसमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की राईट टू अपील जो आहे, की जो कोणी अफेक्टेड पर्सन आहे, जो की सेक्शन नंबर 4 मध्ये तुम्ही नुसार तुम्ही परमिशनसाठी जी काही तुम्हाला दिली होती त्याच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकता, किंवा त्या आलेल्या लेटरच्या संदर्भात तुम्ही अपील करू शकता स्टेट गव्हर्नमेंटला. आणि जर का स्टेट गव्हर्नमेंटला कोर्टला असं वाटत असेल की नाही याने केलेली अपील ही चुकीची आहे, तर तोडा, नाही तर तशा पद्धतीने मॉडिफाईड करून दिलं जातं. आता यामध्ये काय होतं, जोपर्यंत निर्णय येत नाही, जोपर्यंत कोर्टचा निर्णय येणार नाही, तोपर्यंत त्या केसमध्ये ती जी काही होणारी कारवाई आहे ती थांबवली जात असते. म्हणजे जी काही 24 तासात म्हणा किंवा त्या 30 डेज मध्ये जी काही होणारी कारवाई आहे ती थांबवली जाते. पण यामध्ये ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे, कुणालाही डिरेक्टली अफेक्ट करता येत नाही. आता यावर जी काही कारवाई होणार असेल, बघा यावर जी काही कारवाई होणार असेल, कॉन्सिक्वेन्स ऑफ परमिशन डिसिजन, जर का परमिशन ग्रँट केली की नाही ठीक आहे, वेल अँड गुड आहे, काही प्रॉब्लेम नाही, तोडू नका,
तर तुमच्या घरावर जे कारवाई होणार होती ती विड्रॉ केली जाते. ओके, जर का ती पार्शली ग्रँटेड केली जाते तर मग जो काही पार्ट अनऑथराइज आहे म्हणजे जेवढा चुकीच्या पद्धतीचा बांधलाय तो काढला जातो. आणि जर का परमिशन डिनाईड झाली पूर्ण बुलडोजर चालू शकते. क्लिअर. स्ट्रिक्ट पेनॉल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्सेस. इफ आता याच्यात काय अजून दुसरी गोष्ट काय होऊ शकते, लोक काय करतात, नोटीस मिळाल्यावर इग्नोर करतात. नोटीस मिळाल्यावर जर का इग्नोर करत असेल तर prosecute the owner and other involved in illegal use, demolish, alter the structure and recover the cost of arrears from the land as of land revenue. जर का एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने ऑथॉरिटीने दिलेली नोटीस जर का इग्नोर केली आणि जर का त्याने डिमॉलिश करताना किंवा ते स्ट्रक्चर अल्टरेशन करताना जर काही जो काही खर्च त्याचा होत असेल किंवा ज्या पद्धतीने जो खर्च त्यांचा होत असेल त्या केसमध्ये तो झालेला खर्च जो कोणी चुकीच्या पद्धतीने बांधणारा मालक असेल, जो कोणी डेव्हलप करताना जो कोणी डेव्हलपर असेल त्याच्याकडनं वसूल केली जाते. म्हणजे जो खर्च तुमचं घर पाडायला लागला, तुमच्या घराला अल्टरेशन करायला लागला, हा खर्च सुद्धा तुमच्याकडनं वसूल केला जातो किंवा तो लँड रेव्हेन्यूच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडनं वसूल केला जातो. तुम्ही जर का असे देत नसाल तर तो वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढल्या जातो. चला, क्लिअर आहे का सांगा? 53 क्लिअर आहे का? एकदा सांगा. यामध्ये लीगल पनिशमेंट फॉर व्हायोलेशन्स किती आहे? तर 1 मंथ 3 वर्ष आहे, 2000 ते 5000 आहे, कंटिन्यू ऑफेन्स ॲडिशनल 200 रुपये आहे. डेझिग्नेशन ऑफ एन्फोर्समेंट ऑफिसर. आता या केसमध्ये जो कोणी ऑफिसर कारवाईसाठी असतो तो असतो मित्रांनो, जो कोणी प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या एरियासाठी संबंधित ऑफिसर आहे तो असाइन करतो. डिफरंट एरियासाठी डिफरंट ऑफिसर असाइन केले जाऊ शकतात किंवा हे जे काही राईट्स आहेत ते सगळे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे रिझर्व असतील. क्लिअर. खूप सिंपल होतं हे. खूप सिंपल आहे. आणि बघा, हे फक्त शिकण्यापुरतं शिकायचं नाही, याच्यामधनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पण क्लिअर होतात बरं. किंवा आपल्याला ज्या वेळेला एखाद्या केसमध्ये लिगली स्टँड घ्यायचा असतो, बोलायचा असतो, त्यावेळेला भरपूर साऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. ओके, त्यामुळे हे पण खूप महत्त्वाचं आहे. टाउन प्लॅनिंग ऑफिसर स्ट्रक्चर ऑथराइज आहे अनऑथराइज आहे हे कोण सांगणार? असं कसं बोलता सुशील तुम्ही? परमिशन कोण देणार? ऑथराइज अनऑथराइज कोण सांगणार? ओके, चलो नेक्स्ट 54 काय सांगतोय? 54 बघा, पॉवर टू स्टॉप अनऑथराइज डेव्हलपमेंट. या केसमध्ये काय, जर का सेक्शन नंबर 52 नुसार जर का असं दिसून येतंय 1 मधला म्हणजे चारही केस ABCD चारही कंडिशन नुसार जर असं आलं की हे इल्लीगल डेव्हलपमेंट आहे, इल्लीगल लँड डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, पण ते अजूनपर्यंत कंप्लीट झालं नाही, त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी त्या लँड ओनरला त्या डेव्हलपरला इमिडिएट नोटीस पाठवू शकते की तुमचं चालू असलेलं काम थांबवा. आता या केसमध्ये जर का तो ओनर लँड डेव्हलपर जर का ती नोटीस इग्नोर करत असेल, लेट गो करत असेल, जाऊ दे ना बघू पुढच्या पुढं करू काहीतरी, आणि तरीही तो त्याचं काम चालूच ठेवत असेल, कंटिन्यू काम करत असेल, त्या केसमध्ये त्याला पनिशमेंट केली जाते अप टू 3 इयरची, 5000 रुपये फाईन किंवा दोन्ही गोष्टी. आणि तरीही त्याला परमिशन पाठवल्यानंतर जेवढे दिवस पुढे चालू राहील त्या संदर्भात पर डे 100 रुपीज फाईन एवढा त्याला ठोठावला जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या पनिशमेंटचं प्रावधान या MRTP ऍक्टच्या अंतर्गत करून दिलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट 54 मध्येच एक्सटेन्शन ऑफ सेक्शन 53 प्रोव्हिजन्स. द सेम रूल फ्रॉम द सेक्शन 53 सबसेक्शन 3, 4, 5, 6 अप्लाय. मिनिंग अपील राईट्स त्याच्याकडे असतात. ओके, परमिशन डिनाईड जर का होत असेल तर मग ते पूर्ण पाडा. जर का आणि जे काही ते डिमॉल्युशन करताना जी काही कॉस्ट किंवा जो काही खर्च त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला लागतो तो रिकवर करतात त्या ओनरकडनं, आणि तोच कंडिशन इथे आहे.
पॉवर टू स्टॉप द अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट. त्याला आहे त्या केसमध्ये थांबवलं तर वेल अँड गुड. त्याच्यावर त्याला पूर्ववत तशा पद्धतीने काहीतरी एक ॲडजस्टमेंट करता येतं किंवा तशा पद्धतीची त्याला चेंजेस करू शकतो. पण तरीही जर का तो ऐकत नसेल, त्या नोटीसला इग्नोर करत असेल, मग त्याच्यासाठी पनिशमेंट ठेवलेले आहे आणि त्या केसमध्ये त्याचं स्ट्रक्चर पण डिमॉलिश केलं जाऊ शकतं. ओके, तुम्हाला माहिती आहे ट्विन्स टॉवर नोएडा, आठवतं का? 2020-21 ची गोष्ट, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे ट्विन्स टॉवर. ओके, त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत, पण UDCPR मध्ये बोलू, खूप डीप मध्ये जाऊन बोलूया. ओके, सो आय होप सेक्शन नंबर 54 क्लिअर आहे. खूप सिंपल आहे, इझी आहे आणि होप सो की तुम्हाला हे प्रॉपर लक्षात येत असेल. हो की लक्षात येत आहे? क्लिअर? नेक्स्ट आहे मित्रांनो, रिमूव्हल ऑर डिसकंटिन्युअस ऑफ अनऑथराइज्ड टेम्पररी डेव्हलपमेंट. सिमिलरली बघा, जर का एखाद्या केसमध्ये, सर प्लीज रिपीट वन्स अगेन, यात काय होतं रिपीट करण्याजोगतं? बघा, जर का एखादं काम चालू असेल अनऑथराइज्डली आणि त्याचं काम एवढं होतं पण त्याने इथपर्यंत चालू आहे आणि जर का असं लक्षात आलं प्लॅनिंग ऑथॉरिटीला की अनऑथराइज आहे, तर काय करेल प्लॅनिंग ऑथॉरिटी? या व्यक्तीला इमिडिएटली नोटीस पाठवेल की हे चालू असलेलं काम थांबवा. त्यांनी थांबवलं, वेल अँड गुड. नंतर त्याचा विचार केला जाईल कसं करायचं, काय करायचं, किंवा त्याला मग कोणत्या केसमध्ये, तर आपण UDCPR मध्ये बघू, त्याला मॉडिफाईड परमिशन मिळते किंवा करू शकतो तो, तर ते नंतर बघू. तरीही त्याने ऐकलंच नाही, पुढेही त्याने जर का काम चालू ठेवलं, त्या केसमध्ये त्याला ही पनिशमेंट आहे. अशा पद्धतीने पनिशमेंट दिली जाते आणि अनऑथराइज स्ट्रक्चरचा ठप्पा टाकून त्याचं घर आहे त्या केसमध्ये तोडू शकते, डिमॉलिश करू शकते. पण इथेही त्याला 53 नुसार त्याच्याकडे तशा पद्धतीची कंडिशन आहे की तो अपील करू शकतो आणि ते जर का तो कंटिन्यू करत असेल किंवा ती जर का ग्रँट होत असेल, तर त्या केसमध्ये मग ओके आहे, अदरवाइज डिमॉलिश केला, अल्टर करा, व्हॉट एव्हर इट मे बी. नेक्स्ट 54 झाला. 55 काय सांगतो? 55 मध्ये काय आहे? ओके, एवढ्याशा फाईनने काय होणार सर? खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात एवढ्याशा फाईनने. अख्खा जर का स्ट्रक्चरला डिमॉलिश करायची वेळ आली तर काय नाही होऊ शकणार, तो फाईन खूप मोठा असतो. ओके, रिमूव्हल ऑफ डिसकंटिन्युअस ऑफ ऑथराइज्ड अनऑथराइज्ड टेम्पररी डेव्हलपमेंट. जे काही टेम्पररी डेव्हलपमेंट आहे, जे की चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणार आहे, अनऑथराइज्डली त्याचा यूज चालू आहे, त्याचा वापर थांबवला जाऊ शकतो किंवा त्या स्ट्रक्चरला डायरेक्टली काढला जाऊ शकतो. बघा, झालं एक आहे, मी एखाद्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं परमिशन घेतली की मी इथे आमच्या घराच्या बाजूला जी एक पार्क आहे किंवा गार्डन आहे किंवा प्लेग्राऊंड आहे, त्याचा मला थोडा काहीतरी टेम्पररी वापर करायचा होता, यूज करायचा होता, वेल अँड गुड, ठीक आहे. तशी परमिशन मला 12 दिवसापर्यंत दिली जाईल. पण जर का मी त्या टेम्पररी किंवा त्या लँडचा यूज इलिगली वाढवून घेत आहे, करतच आहे, आणि जो की तो सेक्शन नंबर 52(1) मध्ये ABCD नुसार येत असेल, तर त्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन ऑर्डर टू रिमूव्हल विदिन 15 डेज. 15 दिवसाच्या आतमध्ये ते स्ट्रक्चर काढा म्हणून सांगतील. डिरेक्टली काढून टाका, काहीच अर्थच नाही ठेवून, बिलकुल ठेवायची गरज नाही. त्या केसमध्ये ते काढलं जाईल आणि इमिडिएट रिमूव्हल इफ ऑर्डर इज इग्नोर्ड. आणि त्या जर का व्यक्तीने ही ऑर्डर जर का इग्नोर केली, तर मग प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणत्याही गोष्टीची हयगय न करता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा पोलिसांना तशा पद्धतीने रिक्वेस्ट करून जे अनऑथराइज्ड स्ट्रक्चर आहे ते काढायला सांगेल आणि ऑथराइज इट्स ओन ऑफिसर्स ऑर स्टाफ टू रिमूव्ह द इलिगल डेव्हलपमेंट विदाउट फर्दर नोटीस. आणि कोणत्याही पद्धतीची नंतर नोटीस न देता डिरेक्टली ते स्ट्रक्चर काढू शकतात किंवा रिमूव्ह करू शकतात. यानंतर जर का त्या व्यक्तीने काढून टाकलं पहिल्यांदा आणि पुन्हाही जर का तशा पद्धतीने त्याचा वापर केला, म्हणजे पुन्हा त्याने शेड टाकलं, तर त्याला कोणतीही नोटीस न देता पुन्हा ते स्ट्रक्चर डायरेक्टली काढलं जाऊ शकतं. म्हणजे फर्स्ट टाइम त्याला 15 दिवसाची दिली, सेकंड टाइम 15 डेज त्याला नोटीस दिली होती,
की बाबा रे तू काढून टाक, पण त्याने काढलं नाही, तर सेकंड केसमध्ये कोणतीही पूर्व परवानगी न देता ते अनऑथराइज स्ट्रक्चर काढू शकतात. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला बघा. नो सेकंड वॉर्निंग फॉर रिपीट ऑफेन्स. पुन्हा जर का तोच करत असेल तर त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं ऑफेन्स नाही, ते डायरेक्ट काढला जाईल विदाउट इश्यूइंग एनी काइंड ऑफ नोटीस और एनी काइंड ऑफ ऑर्डर. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे जे की आपले फुटपाथवर जे काही गाडीवाले असतात, फुटपाथवर म्हणजे आमच्याकडे अमरावतीमध्ये जर घेतलं तर आमच्याकडे फुटपाथ कुठेच नाही अख्ख्या अमरावतीत. फुटपाथ कशासाठी आमच्याकडे आहे पाणीपुरीवाल्यांसाठी, भेळवाल्यांसाठी, चायनीजवाल्यांसाठी. तुमच्या शहरात मला माहीत नाही, पण आमच्या शहरात सर्रास यासाठी वापरला जातो. तर यांना अशा पद्धतीचं वापर करायला मनाई आहे. ओके, आता काय करतात महानगरपालिकेवाले, अतिक्रमणच्या फॉर्मॅटमध्ये डिरेक्टली येतात, त्यांच्या त्या गाड्या आणतात आणि त्यांचे जे गाडे आहे म्हणजे ते हातगाडी वगैरे ते डायरेक्ट उचलून घेऊन जातात. मग ही जी केस आहे ही केस या अंतर्गत येतात. फक्त फर्स्ट टाइम तुम्हाला नोटीस देऊ शकते, सेकंड टाइम्स कोणत्याही याचा यूज न करता डिरेक्टली तुम्हाला विदाउट इश्यूइंग एनी काइंड ऑफ ऑर्डर नोटीस दे कॅन ऍक्ट अगेन्स्ट द डेव्हलपमेंट. डिरेक्टली ते अनऑथराइज डेव्हलपमेंट, टेम्पररी डेव्हलपमेंट ते काढू शकतात. क्लिअर. फायनल ऑथॉरिटी ऑन टेम्पररी डेव्हलपमेंट, प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता बघा, टेम्पररी वाला पण अपील करेल का? बिलकुल नाही, त्याला अपील करता येणार नाही. तोही म्हणेल मी कोर्टात जातो, तोपर्यंत स्टे ठेवा. बिलकुल नाही. प्लॅनिंग ऑथॉरिटीचं डिसिजन हे फायनल असेल त्या केसमध्ये. ओके, आणि त्या फॉर्मॅटमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी ऍक्ट करेल आणि ते टेम्पररीच्या केसमध्ये अनऑथराइज टेम्पररी यूजमध्ये तुम्हाला ते डिसिजन मान्य करावंच लागतं. त्याच्या विरोधात तुम्हाला जाता येणार नाही. सेक्शन नंबर 55. क्लिअर. क्लिअर आहे का? नेक्स्ट मित्रांनो 56, पॉवर टू रिक्वायर रिमूव्हल ऑफ अनऑथराइज डेव्हलपमेंट और यूज. हा पॉवरच्या संदर्भात बोलायचं आपल्याला. पॉवर टू रिक्वायर, प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन एन्फोर्स चेंजेस फॉर प्रॉपर प्लॅनिंग इफ नेसेसरी फॉर बेटर अर्बन प्लॅनिंग अँड अम्युनिटीज. द प्लॅनिंग ऑथॉरिटी कॅन इश्यू द नोटीस टू रिक्वायरिंग. बघा, प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे एखाद्या पर्टिक्युलर यूजचे किंवा प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस तयार व्हायला पाहिजे प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत, तर त्या संदर्भात अनऑथराइज डेव्हलपमेंटला थांबवण्यासाठी किंवा तशा पद्धतीने त्याला डिमॉलिश करण्याचे अधिकार असतात. त्या संदर्भात प्लॅनिंग ऑथॉरिटी तशा पद्धतीचे नोटिसेस देऊ शकतात. डिसकंटिन्युएशन ऑफ लँड यूज, न्यू कंडिशन ऑन कंटिन्यू लँड यूज, अल्टरेशन और रिमूव्हन ऑफ बिल्डिंग वर्क्स. The notice must give the owner at least 1 month to comply. जर का प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस करायची असेल तर लँड यूज वापर चेंज करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे, किंवा ज्या नवीन कंडिशन्स अडॉप्ट केल्या असेल त्यानुसार त्याचा वापर किंवा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, किंवा आहे त्या केसमध्ये अल्टरेशन किंवा काढून टाकायला पाहिजे. आणि या संदर्भात 1 महिन्याआधी नोटिसेस देणं गरजेचं आहे. यामध्ये ही राईट टू अपील अगेन्स्ट द नोटीस हा एक क्रायटेरिया आहे. अफेक्टेड पर्सन कॅन अपील टू द स्टेट गव्हर्नमेंट विदिन अ स्पेसिफाईड पिरियड. द स्टेट गव्हर्नमेंट और अपॉइंटेड ऑफिसर तो त्या पद्धतीने निर्णय घेईल. तो एकतर अप्रुव्हल देईल किंवा नोटीस कॅन्सल करेल किंवा मॉडिफाईड करेल. ज्याही पद्धतीत त्याचा निर्णय येईल त्यानंतर तो निर्णय तुम्हाला बाइंडिंग असेल. नेक्स्ट, compensation for compliance related damages if a person suffer financially loss, example property devaluation or disruption of land use due to the compliance, they can claim compensation for the planning authority. The compensation process follows the rules of section 51 and 23. okay, म्हणजे 51 मध्ये तुम्ही काय बघितलं होतं, जर का तुमचं टीपीओ अपॉइंट होईल, टीपीओ अपॉइंट झाल्यावर तो काय करेल, तशा पद्धतीने त्यामधनं गो थ्रू करेल, ते व्हॅल्यू डिटरमाइन करेल, अमाऊंट डिटरमाइन करेल. तुम्हाला जर का ती योग्य वाटत असेल तर ठीक, जर का ती अमाऊंट योग्य वाटत नसेल तर तुम्ही अपील करू शकता कोर्टामध्ये. कोर्टाला तुम्ही कोर्टासमोर त्या निर्णयाला चॅलेंज करू शकता. चॅलेंज केलेल्या निर्णयाच्या बद्दल जे काही कोर्ट
डिसिजन देईल ते तुम्हाला आणि ऑथॉरिटीला, त्या ऑफिसरला फायनल असेल. इफ लँड बिकम अनयुजेबल ओनर कॅन बी डिमांड ॲक्विजिशन. जर त्या केसमध्ये किंवा डेव्हलप अंतर्गत 56च्या अंतर्गत म्हणजे सेक्शन नंबर 56च्या अंतर्गत जर का ती लँड अनडेव्हलप होताना म्हणजे डेव्हलपेबल नसेल किंवा यूजमध्ये येणारी नसेल तर तुम्ही परचेस नोटीस सेक्शन नंबर 49 सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि तुम्ही तशा पद्धतीने सेक्शन नंबर 49च्या अनुसार स्टेट गव्हर्नमेंटला परचेस नोटीस देऊ शकता. आणि सेम प्रोसिजर इथे सुद्धा फॉलो केल्या जाईल की परचेस नोटीस मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत प्लॅनिंग ऑथॉरिटीला सांगितलं जाईल की बाबा रे बघ जाऊन काय आहे प्रॉब्लेम. तर जर का त्यांना वाटत असेल की ठीक आहे चलो घेऊन घ्या तर घेऊन घेतील. तशा पद्धतीने तुम्हाला कॉम्पेन्सेशन पे केलं जाईल. 56 काय एवढा इम्पॉर्टंट नाहीये. 56 काय एवढा इम्पॉर्टंट नाहीये. चला सांगा पटापट, सांगा पटकन. क्लियर आहे? ओके. आणि अरे 2च मिनिट, सॉरी हा सॉरी. 56 आहे ना, 50 पॉवर टू दी हे ऑथराइज येते, ऑथराइज डेव्हलपमेंट येते. सॉरी हा, ऑथराइज डेव्हलपमेंट, ऑथराइज येणार. सॉरी 56 ऑथराइज साठी आहे बरं. 56 हा ऑथराइज साठी आहे. सॉरी चुकून अनऑथराइज झालंय, टाईप करताना चुकीची झालंय. इट इज रिगार्डिंग टू द अनऑथराइज, ऑथराइज साठी आहे. ओके. म्हणजे जेही ऑथराइज स्ट्रक्चर असेल त्याचा सुद्धा तुम्हाला त्याच्यावर बंधन येऊ शकतात. क्लिअर? 56 इज फॉर ऑथराइज डेव्हलपमेंट. आता प्रॉपर प्लॅनिंग प्रोसेस अडॉप्ट करायची आहे, जर का प्रॉपर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कदाचित ऑथराइज डेव्हलपमेंटवर सुद्धा गदा येऊ शकते. क्लिअर? सांगा पटकन, क्लिअर आहे का? ऑथराइज आहे, ऑथराइज. ते चुकून त्यामध्ये अनऑथराइज झालेलं आहे. इट इज फॉर ऑथराइज्ड, इट इज फॉर ऑथराइज्ड. चुकून ती प्रिंट मिस्टेक आहे. चुकून झालेलं आहे, तिथे चुकून झालेलं आहे. ते ऑथराइजच्या संदर्भात आहे. ओके. बरेचदा असं होतं की ऑथराइज डेव्हलपमेंटवर सुद्धा काही काही केसेसमध्ये गदा येऊ शकतात. त्या संदर्भात हा ऍक्ट सेक्शन होता 56. ओके. लक्षात ठेवायचं 56 इम्पॉर्टंट नाहीये, नाही लक्षात ठेवला तरीही चालेल. बघा मित्रांनो 57 काय सांगतो हा खूप महत्वाचा आहे. 56A काय सांगतो. आता बरेचदा असं होतं की सगळ्यांचे ना कुठं वशिले लागले असतात. त्यामुळे जर का एखादा अधिकारी एखाद्या अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शनवर किंवा डेव्हलपमेंटवर ऍक्शनच घेत नसेल किंवा तो ऍक्शन घेण्याच्या संदर्भात जर का फेल्युअर होत असेल. ओके. असं बरेचदा होतं की म्हणजे माझ्याही सोबत असं झालेलं होतं. तर त्याला प्रॉपर मग जागेवर आणून झालंय. बरोबर, हे माझ्याही सोबत झालंय. 56 हे तर बरेचदा होतं की एखाद्या वेळेला तुम्ही कुणाची तरी कंप्लेंट करत असेल किंवा दाखवत असेल की बाबा हे चुकीच्या पद्धतीचं होत आहे आणि हे अगेन्स्ट द लॉ आहे, अगेन्स्ट द ऍक्ट आहे किंवा अगेन्स्ट द परमिशन आहे. पण त्याही केसमध्ये जर का तो व्यक्ती, जर का तो अधिकारी ती ऍक्शन घ्यायला तयार नाही किंवा तो घेत नसेल तर त्याच्यावर सुद्धा एक कारवाई केली जाते आणि त्याला सुद्धा त्या गुन्ह्याच्या अंतर्गत पनिशमेंट केली जाऊ शकते. ऍक्शन अगेन्स्ट द निग्लिजंट ऑफिशियल्स इफ डेझिग्नेटेड ऑफिसर, आता जो कोणी असेल तो, इफ डेझिग्नेटेड ऑफिसर फेल्स टू टेक ऍक्शन अगेन्स्ट द इलिगल कन्स्ट्रक्शन डिस्प्यूट बिंग अवेअर ऑफ इट दे कॅन बी हेल्ड अकाउंटेबल. जर का म्हणजे त्याला माहितीच नाही, त्याला त्याच्याबद्दल माहितीच नव्हतं तर मग गोष्ट वेगळी आहे. पण त्याला माहिती आहे आणि जाणून बुजून त्याने असं केलं
तर मग त्याच्यावर तशा पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते. Applicable laws, the officer must take action against the section 53, 54, 55, 56 which deals with ते अनऑथराइज काम थांबवण्याबद्दल होतं, ते अनऑथराइज इलिगल कन्स्ट्रक्शन तोडण्याबद्दल होतं, किंवा एन्फोर्सिंग झोनिंग अँड लँड यूज लॉ बद्दल होतं. तर या संदर्भात त्या ऑफिसरने काही ना काही ऍक्शन घेणं गरजेचं होतं, नोटिसेस देणं गरजेचं होतं, पण त्याने काहीच केलं नाही. नोटीस दिली नाही 24 महिन्याची, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, काहीच झालं नाही, एकदम शांत चालू आहे. त्या केसमध्ये किंवा ऍक्टच्या अंतर्गत तो डेझिग्नेटेड ऑफिसर ज्याला माहिती आहे, जाणून बुजून केलं, अवेअर असे म्हणजे माहितीच नाही, ठीक आहे, त्याला कोणती शिक्षा देऊ शकत नाही. पण जर का त्याने जाणून बुजून केलं, हे जर तुम्ही प्रॉपर पटवून निदर्शनास आणून दिलं, तर त्या केसमध्ये त्या अधिकाराला इफ अन ऑफिसर फेल्स टू ऍक्ट विदाउट अ व्हॅलिड रिझन, हे खूप महत्वाचं असतं, विदाउट व्हॅलिड रिझन दे फेस इम्प्रिझनमेंट अप टू 3 months, फाईन अप टू 20,000 किंवा दोन्ही पेनॉल्टीज इन केस. त्या केसमध्ये दोन्ही पेनॉल्टीज त्याला अप्लाय केल्या जाऊ शकतात. हा खूप महत्वाचा एक ऍक्ट आहे आपल्या पण फायद्यासाठी. नेक्स्ट, रिकव्हरी ऑफ एक्सपेन्सेस इनक्युअर्ड 57 काय सांगतो. 53, 54, 56 हे याच्या विरुद्ध जेव्हा ऍक्शन घेतली जाते किंवा याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाते कोणत्याही घरावर, मग ते डिमोल्युशन करायचं असू दे, अल्टरेशन करायचं असू दे, जे काही असेल नसेल, त्यामध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीचा जेवढाही खर्च होतो तो सर्व खर्च त्या ओनरकडनं किंवा जो काही डिफॉल्ट पर्सन आहे किंवा डेव्हलपर आहे त्याच्याकडनं वसूल केला जातो. मग तो वेगवेगळ्या माध्यमातून केला जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण तो खर्च त्याला देणे बंधनकारक असते. तो खर्च प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा तो डेझिग्नेटेड ऑफिसर बिअर करणार नाही. त्या केसमध्ये त्या ओनरला, डेव्हलपरला, डिफॉल्टर व्यक्तीला तो सर्व खर्च देणं बंधनकारक आहे. चला, क्लिअर आहे का? 56, 57 दोन्ही क्लिअर आहे का? 56 आणि 57 क्लिअर आहे का? प्लीज सांगा एकदा, हो की नाही. And the last slide of this, development undertaken on behalf of government. आता गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जर का एखादं काम येत असेल आणि गव्हर्नमेंट चुकीचं करत असेल तर हे चालेल का? तेही प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या हद्दीत योग्य नाही किंवा त्यालाही कुठेही अप्रूव्हल म्हणून मानलं जात नाही. बघा, ज्या केसमध्ये गव्हर्नमेंट किंवा डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट कोणतंही काम करत असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट करत असेल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ज्युरिडिक्शनमध्ये, तर त्याचा जो कोणी इन्चार्ज ऑफिसर असेल किंवा जो कोणी इन्चार्ज असेल त्याने 30 दिवसाच्या आधी सगळं प्लॅन्स आणि डॉक्युमेंट सोबत तशा पद्धतीचं इन्फॉर्म करायला पाहिजे प्लॅनिंग ऑथॉरिटीला. त्याने 30 दिवसाच्या आधी, कमीत कमी ते इम्प्लिमेंट करण्याच्या 30 दिवस आधी तशा पद्धतीने प्लॅनिंग ऑथॉरिटीला इन्फॉर्म करणं गरजेचं आहे की बाबा आम्ही अशा अशा पद्धतीचं काम करतोय, हे डिपार्टमेंट आहे, गव्हर्नमेंटचं ऑथराइज वर्क आहे आणि अशा पद्धतीचे बांधकाम होणार आहे. 30 दिवसाच्या कमीत कमी 30 दिवस आधी त्याने तशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन किंवा इंटिमेशन प्लॅनिंग ऑथॉरिटीला देणं गरजेचं आहे. हे इंटिमेशन किंवा इन्फॉर्मेशन देताना जे काही डॉक्युमेंट्स असतील, डिझायनिंग, प्लॅन, प्रोसेस जे काय असेल ते सर्व त्यांना देणं किंवा दाखवणं गरजेचं असते. जर का हे काम ॲज पर द रूल्स, ॲज पर द नॉर्म्स होत नसेल किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्याला जर का व्हायोलेट करत असेल किंवा त्याचं जर का उल्लंघन होत असेल किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे काही प्रिपरेशन होणार, बिल्डिंग बायलॉज असू दे किंवा मटेरियल कन्सिडरेशन असू दे, या सर्वांमध्ये जर का काही चुकीची किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीला बतायचं असेल की काही चुकीची गोष्ट होत असेल तर त्या केसमध्ये त्या ऑफिसरला, त्या इन्चार्जला तशा पद्धतीचे मॉडिफिकेशन सांगितले जातात. त्या व्यक्तीने जो काही मॉडिफाय प्लॅन असेल त्यांच्या ऑब्जेक्शन्सनुसार, प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ऑब्जेक्शननुसार तो प्लॅन मॉडिफाय करून स्टेट गव्हर्नमेंटला अप्रूव्हलसाठी पाठवायला पाहिजे आणि जे काही ऑब्जेक्शन्स होते
ते सुद्धा त्यामध्ये अटॅच करणं गरजेचं आहे. सबमिट द प्रपोजल विथ ऑब्जेक्शन टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अ फायनल डिसिजन. आणि त्यावर जे काही फायनल डिसिजन येईल ते मग ठरवल्या जाईल. फायनल डिसिजन बाय द स्टेट गव्हर्नमेंट काय करेल? द स्टेट गव्हर्नमेंट विल कन्सल्ट DTP रिगार्डिंग द ऑब्जेक्शन्स, मॉडिफिकेशन ऑफ प्लॅन. त्यानंतर त्यांच्या कन्सल्टेशननुसार एकतर विथ और विदाउट मॉडिफिकेशन ते अप्रुव्हल करतील, किंवा तशा पद्धतीने मॉडिफिकेशन सांगतील किंवा रिजेक्ट करतील. जे काय असेल स्टेट गव्हर्नमेंटचं डिसिजन ते बाइंडिंग असेल. यामध्ये टाइम लिमिट फॉर डेव्हलपमेंट अप्रुव्हल. अप्रूव्ड डेव्हलपमेंट प्लॅन मस्ट स्टार्ट विदिन 1 year. जो काही म्हणजे डिपार्टमेंटला ज्या कंडिशनसाठी किंवा बांधकामासाठी डेव्हलपमेंटसाठी परमिशन दिली आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा परमिशन घ्यावी लागेल. आणि ती परमिशन मिळाली तेव्हापासून 1 वर्षाच्या आत तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट चालू व्हायला पाहिजे. जर का ते चालू होत नसेल तर मग त्या केसमध्ये पुन्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट सारखं जसं आपण बघितलं होतं तसं त्याची व्हॅलिडिटी संपून 3 वर्षापर्यंत त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट घ्यावं लागेल किंवा एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. ओके. आणि त्या एक्सटेन्शनच्या बेसिसवर ते पुढे 3 वर्ष तशा पद्धतीने काम ते चालू करू शकतील. Applicability of other section. Certain standard approval process section 44, 45 and 47 do not apply to the government development. Okay. However, section 46, 48 with the modification do apply. मॉडिफिकेशनच्या कंडिशन आहेत त्या अप्लाय केल्या जाऊ शकतात. याच केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला किंवा ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे डिपार्टमेंट वगैरे जर का कोणी काम चालू करत असेल त्यांना सुद्धा तशा संदर्भातल्या परमिशनची गरज पडेल. क्लिअर? इथे तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन संपलेला आहे. आय होप हे प्रॉपर समजलं की नाही एकदा सांगून द्या.